हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे ऑप्टिक्स आणि ऑप्टिक्समध्ये आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे अबाउट रिअल डेप्थ अँड अपॅरंट डेप्थ. दॅट इज अपॅरंट डेप्थ ऑफ वॉटर ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, आणि त्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पण थोडंसं डिस्कस केलं, ज्यामध्ये आपण इनिशियली डिस्कस केलेलं आहे when a ray of light is initially traveling from rarer medium and enter into the denser medium. After refraction, the refracted ray is found to be bending towards the normal, so that angle of incidence is greater than angle of refraction. हे आपण डिस्कस केलेलं आहे. जसं एक्झाम्पल आपल्याला माहित आहे, सपोज एक्स वाय हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आपण घेत आहे, ज्याच्या अबव आपण कन्सिडर करत आहे एअर आहे विच इज रेरर, आणि याच्या बिलो आपण कन्सिडर करत आहे वॉटर आहे. ॲज वी ऑल नो दॅट this is denser as compared to this. Therefore, whenever a ray of light is initially traveling through air medium and it will incident upon the refracting surface xy at any point of incidence O. तर angle of incidence साठी आपण काय करतो, point of incidence O पासून फर्स्ट मीडियम मध्ये काय ड्रॉ करत आहे, नॉर्मल, दॅट इज ON. ओके, आणि सिमिलरली सेकंड मीडियम मध्ये पण आपण त्याच पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून काय ड्रॉ करत आहे, नॉर्मल, दॅट इज ON डॅश. The angle made by this incident ray with this normal is called angle of incidence. And as we all are very well known that ray of light is always traveling along a straight line path. Therefore, when this ray of light is initially traveling through air and when it incident in water, it should go straight line along this dotted path like this. Okay, but in actual practice आपल्याला माहित आहे after refraction ray of light काय होता है, bend होता है. जर रे ऑफ लाईट रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्टेड रे कुणीकडे बेंड होते, टुवर्ड्स द नॉर्मल, इकडे बेंड होते. सो दॅट द अँगल मेड बाय दिस रिफ्रॅक्टेड रे विथ नॉर्मल, दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर, इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स. इथे अँगल ऑफ इन्सिडन्स कसं राहतो, ग्रेटर राहतो. पण केव्हा, जेव्हा ट्रान्समिशन कसं होत असेल, रेरर टू डेन्सर. याच्या उलट जर असेल, सपोज आपण कन्सिडर करू एक्स वाय हा सेम सरफेस आहे, ज्याच्या अबव आपण कन्सिडर करू सपोज ग्लास आहे, आणि याच्या बिलो आपण कन्सिडर करू सपोज वॉटर आहे. दोन्ही मीडियमच्या डेन्सिटी जर आपण एकमेकांसोबत कम्पेअर करत असेल तर आपल्याला माहित आहे ग्लास हा काय होता आहे, डेन्सर मीडियम, आणि वॉटर काय होता आहे, रेरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू द ग्लास. नाउ if a ray of light is initially traveling through this glass, okay, when incident in water, it should go along this dotted path without changing direction, without bending, because that is the usual path of light, to go along a straight line path. But due to change in medium, okay, refraction takes place, and due to refraction of light at the boundary of two media, ray of light is found to be bend or change its path. Okay, now here let us draw the normal from point of incidence in both the medium, that is ON dash. This will be the angle of incidence. Now what is the direction of refracted ray? Now इथे आपण बघितलेलं आहे की if a ray of light is initially traveling through rarer medium and when it incident upon denser medium, after refraction ray of light is bending towards what, the side of normal. But here the transmission of light is taking place from denser to rarer. Therefore, after refraction, ray of light is always bending away from normal, so that angle of refraction R will be greater than angle of incidence. कळलं का तुम्हाला हे? म्हणजे काय, डेन्सर मीडियम मधून ट्रॅव्हल होणारा लाईट जर रेरर मीडियम मध्ये जात असेल तर रिफ्रॅक्शन नंतर रे ऑफ लाईट जेव्हा बेंड होते तेव्हा ती नॉर्मल पासून काय होते, दूर बेंड होते, की जेणेकरून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इन्सिडन्स पेक्षा नेहमी कसा राहतो, जास्त. याच पॉइंटवर डिपेंडंट आपल्याला एक टॉपिक डिस्कस करायचा, दॅट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. What is total internal reflection? लक्ष द्यायचं.
सपोज अगेन आपण कन्सिडर करत आहे एक सरफेस आपण घेतला, सपोज हा XY, की जो सरफेस दोन मीडियमला एकमेकांपासून काय करत आहे, डिवाइड करत आहे. XYच्या अबव आपण सपोज कन्सिडर करू इथे काय आहे, डेन्सर मीडियम आहे, आणि XYच्या बिलो आपण कन्सिडर करू इथे रेरर मीडियम आहे. ओके. नाउ सपोज याच डेन्सर मीडियम मधून इनिशियली ट्रॅव्हल होणारा एक रे ऑफ लाईट आहे, which is traveling along this straight line path and incident upon the surface of rarer medium at point O. Okay. आपल्याला माहिती आहे after refraction this ray of light should go as it move in denser medium like straight line like this. But due to change in medium आपल्याला माहिती आहे इथे काय होत आहे, रिफ्रॅक्शन ऑकर होत आहे. नाही, रिफ्रॅक्शन मुळे रे ऑफ लाईट आपल्याला माहिती आहे तिचं ओरिजिनल डायरेक्शन पासून पाथ काय करते, चेंज करते, डेव्हिएट करते. म्हणून पॉइंट ऑफ इन्सिडन्स O पासून डेन्सर मीडियम मध्ये एक नॉर्मल आपण ड्रॉ केला हा ON, आणि सेकंड मीडियम मध्ये आपण नॉर्मल ड्रॉ केला ON डॅश. ओके. आपल्याला माहित आहे मग ही इन्सिडेंट रे जेव्हा रिफ्रॅक्ट होईल रेरर मीडियम मध्ये तेव्हा ती कुणीकडे बेंड होणार, या साईडला की या साईडला. तर आपण बघितलं डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये जर रे ऑफ लाईट जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे ऑलवेज बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. त्यामुळे आपल्याला माहिती आहे रे ऑफ लाईट या डॉटेड पाथवर जाण्याच्या ऐवजी असा इकडे जाणार, इकडे डेव्हिएट होणार. सो दॅट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R will always be greater than angle of incidence. का? कारण डेन्सर टू रेरर आहे म्हणून. कळलं का हे? नाव आता काय केलं आपण, याच सरफेसवर अँगल ऑफ इन्सिडन्स थोडासा इन्क्रीज केला. हा लाईटने जायला पाहिजे असं स्ट्रेट, बट ड्यू टू चेंज इन मीडियम लाईट डेन्सर टू रेरर आहे, त्यामुळे बेंड होणार, पण इकडे बेंड होणार अवे फ्रॉम नॉर्मल, त्यामुळे तो अजून तिकडे वाकणार. असा अजून अँगल ऑफ इन्सिडन्स आपण इन्क्रीज केला, अजून वाकणार इकडे. तुम्हाला काय लक्षात येत आहे, जसं जसं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज करू तसं तसं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण काय होत आहे, त्याच्यापेक्षा इन्क्रीज होत आहे. काय लक्षात. आणि एक असा अँगल ऑफ इन्सिडन्स आपल्याला दिसेल इथे की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्रॅक्टेड रे इज फाउंड टू बी ट्रॅव्हलिंग अलॉंग द सरफेस. रिफ्रॅक्टेड रे इज फाउंड टू बी ट्रॅव्हलिंग अलॉंग द सरफेस, की ज्याच्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे बघा ही रे ऑफ लाईट जेव्हा आपण या सरफेसवर इन्सिडेंट करत आहे, ओके, तेव्हा रिफ्रॅक्टेड रे कशी जात आहे, अलॉंग दिस सरफेस. कारण प्रत्येक वेळा जेव्हा असा लाईट टाकला तेव्हा तो वर देणार, असा खाली केला तेव्हा अजून वर, हा खाली केला अजून वर, अजून वर. त्यामुळे एक असा अँगल ऑफ इन्सिडन्स दिसतो आपल्याला, ही रे ऑफ लाईट आहे की जिच्यासाठी रिफ्रॅक्टेड रे ही आपल्याला कशी दिसत आहे, सरफेसवर ट्रॅव्हल होताना दिसत. तो जो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला या पेअर ऑफ मीडियमचा काय म्हणतो आपण, क्रिटिकल अँगल. काय लक्ष द्या आता, क्रिटिकल अँगल. काय आहे क्रिटिकल अँगल बघा. When a ray of light is initially traveling through denser medium and incident in rarer medium, after refraction, if the ray of light is traveling along the surface, so that angle of refraction will be 90 degree, then that angle of incidence is called critical angle. जसं इथे बघा आपण काय केलं, ही एक रे ऑफ लाईट टाकली तेव्हा रे ऑफ लाईट असा जात आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला तेव्हा रे ऑफ लाईट अजून इकडे गेला, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला आपण अजून इकडे गेला. आता या अँगलने जर रे ऑफ लाईट आपण या सरफेसवर ड्रॉ केला, टाकला, तर रिफ्रॅक्टेड रे कशी जाता, या सरफेसवर ट्रॅव्हल करत आहे. आणि जर रिफ्रॅक्टेड रे अशी जात असेल तर नॉर्मल सोबत किती अँगल होते, 90 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 90 डिग्री. तर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री ज्या अँगल ऑफ इन्सिडन्स करता असतो त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणतात मग, क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल मीन्स व्हॉट मग, द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री or ray of light is
traveling along the surface. Such angle of incidence is called critical angle. कळते तुम्हाला? मग कुठल्याही डेन्सर मीडियम मधून ट्रॅव्हल होणारा लाईट जर आपण रेरर मीडियमवर इन्सिडेंट करत असेल त्या मीडियमच्या क्रिटिकल अँगलने तर रिफ्रॅक्टेड रे कशी जाते? सरफेसवर ना खाली जात आहे ना वर जात आहे, ती कशी जाते? सरफेसवर. की जिच्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती राहतो? 90 डिग्री राहतो. अशा अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणतात मग? क्रिटिकल. कळते तुम्हाला? पुन्हा सांगतोय, लक्षात घ्यायचे. आपण काय केले बघा, इथे थोडंसं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. Critical angle means the angle of incidence in denser medium for which angle of refraction in rarer medium is 90 degree. That angle of incidence is called critical angle. इथे बघा आता XY हा सरफेस घेत आहे, ज्याच्यावरती आपण डेन्सर मीडियम घेतला आणि याच्या बिलो आपण सपोज रेअर मीडियम घेत आहे. ओके, एक रे ऑफ लाईट आपण डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल होणारीच आहे ही. की जिचा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण डेन्सर मीडियमच्या क्रिटिकल अँगल एवढा घेतला. डेन्सर मीडियमच्या क्रिटिकल अँगल एवढा. आपल्याला माहित आहे लाईटने जायला पाहिजे असंच स्ट्रेट, बट ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट डेन्सर मधून रेरर मध्ये जात आहे. त्यामुळे रिफ्रॅक्शनच्या बाद रे ऑफ लाईट इकडे वाकणार का तिकडे वाकणार? तर पलीकडे वाकणार. आणि जर हा क्रिटिकल अँगल असेल तर रिफ्रॅक्टेड रे आपल्याला माहिती आहे की जात अशी सरफेसवर जातात, अशी वाकून ती सरफेसवर जात आहे, जिच्यासाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होत आहे? 90 डिग्री. त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणतो? क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल मीन्स व्हॉट? द अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन रेरर मीडियम इज 90 डिग्री. क्रिटिकल अँगल म्हणजे डेन्सर मीडियम मध्ये असणारा असा अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्याकरता रेरर मीडियम मध्ये असणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती राहतो? 90 डिग्री राहतो. जेणेकरून रे ऑफ लाईट ही न या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत आहे न या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत आहे, ती कशी जात आहे? सरफेसवर ट्रॅव्हल करत आहे. अशा अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणतात मग? क्रिटिकल अँगल. आपल्याला फाइंड आउट करायचा क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला. ओके, मग इथे बघा आपल्याला रिफ्रॅक्शन आहे, त्यामुळे बाय स्नेल्स लॉ काय लिहितात आपल्याला? स्नेल्स लॉ म्हणून साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा असतो? हा ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्शन होत आहे त्याचा, सेकंड मीडियमचा. म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे रेरर मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? डेन्सर मीडियम. राईट? ओके, नाउ बट इथे लिहिता येईल आपल्याला, इथे लिहिता येईल इफ अँगल ऑफ इन्सिडन्स आय इक्वल्स टू थिटा सी. जर अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगल एवढा असेल देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विल ऑलवेज बी इक्वल्स टू व्हॉट? 90 डिग्री. बाय डेफिनेशन आपण बघितलं असतं की डेन्सर मीडियम मध्ये असणारा असा अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्याच्याकरता रेरर मीडियम मध्ये असणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती राहतो? 90 डिग्री. जर आय इक्वल्स टू क्रिटिकल अँगल असेल तर डेफिनेटली आर इक्वल्स टू काय राहते? 90. देअरफॉर वरचं इक्वेशन आपल्याला लिहिता येणार मग साइन ऑफ थिटा सी दॅट इज क्रिटिकल अँगल अपॉन साइन ऑफ 90 इक्वल्स टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू द गिवन डेन्सर मीडियम. गॉट इट? साइन 90 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 1 आहे, बट sin 90 is equal to 1. Therefore, we can write sin of critical angle is equal to refractive index of laser medium with respect to denser. आता आपल्याला डेन्सर मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये फॉर्म्युला काढायचा. त्यामुळे डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता याच्या पोझिशन जर इंटरचेंज करायची असतील तर काय करायचं? रेसिप्रोकल. Therefore, we can write this as refractive index of denser with respect to laser. Therefore, critical angle theta c will be equal to sin इकडे गेल्यानंतर काय होणार? इनवर्स. साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. ओके, दिस विल बी द क्रिटिकल अँगल. हे काय? क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला.
1 upon refractive index is equal to sin of critical angle. कुठल्याही मीडियमचा, जसं ग्लास एअरमध्ये आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल क्रिटिकल अँगल, तर आपल्याला माहिती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास एअर, तर 1 upon रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इक्वल टू साइन ऑफ थीटा. इथे बघा, आता तुम्हाला माहिती आहे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.5 आहे. आपण कन्सिडर करू शकतो 1.5. इक्वेशन जर आपण व्हॅल्यू प्लेस केली, साइन ऑफ थीटा सी इक्वल टू 1 upon 1.5 व्हॅल्यू आहे. ओके, तर साइन ऑफ थीटा सी इक्वल्स टू 0. हे किती येतात, 1.5 म्हणजे दीड, म्हणजे 3/2, दॅट इज किती होते, 2/3, 0.6666, and it gives us theta c equals to near about sin of 42 degree something. लक्षात तुम्हाला व्हॅल्यूज काढतात, कळलं का तुम्हाला? हे दिस इज द क्रिटिकल अँगल. याला काय म्हणतो आपण, क्रिटिकल अँगल. मग काय सांगता येईल क्रिटिकल अँगल मध्ये तुम्हाला? The angle of incidence in denser medium for which angle of refraction in regular medium is 90 degree, that angle of incidence is called critical angle. जर एखाद्या डेन्सर मीडियम मधून ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटला त्या मीडियमच्या क्रिटिकल अँगलने जर आपण टाकलं, तर रिफ्रॅक्टेड रे ही सरफेसवर जाते आणि ज्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती राहतो, 90 डिग्री राहतो. लक्षात? अशा अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण म्हणत असतो क्रिटिकल अँगल. तसं आपण आता ग्लासचा क्रिटिकल अँगल काढला, नियरली 42 डिग्री आहे. त्यामुळे ग्लासमधून इनिशियली ट्रॅव्हल होणारा लाईट जर आपण एअर, जसा असा ग्लास स्लॅब घेत आहे आपण हा, आणि याच्यामधून रे ऑफ लाईट आपलत आहे असा, जर हा अँगल ऑफ इन्सिडन्स 42 असेल, तर रे ऑफ लाईट कशी जाते, अशी सरफेसवर जाते. एअरमध्ये जाते का नाही? हा ग्लास स्लॅब आहे. ओके, याचा अर्थ याचा क्रिटिकल अँगल किती आहे, 42 डिग्री. कारण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला किती मिळतात एअरमध्ये, याला आपण सिंपल म्हणत असतो क्रिटिकल अँगल. ओके, नाव आता बघा, व्हॉट विल हॅपन इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. जसं इथे बघा, आपल्याला माहित आहे या अँगलने टाकला तर लाईट असा इकडे गेला, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, लाईट असा इकडे गेला. डेन्सर मीडियम आणि हा रेअर मीडियम असा इकडे गेला. अजून इकडे टाकला, सरफेसवर गेला. या इन्सिडेंट रे करता रिफ्रॅक्टेड रे कशी आहे, सरफेसवर आहे, जिथे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 90. त्यामुळे हिचा अँगल ऑफ इन्सिडन्स किती होणार, क्रिटिकल अँगल. बरोबर आहे? म्हणजे आपण प्रत्येक वेळा जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, बघा, प्रत्येक वेळा जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, जर इथे असेल तर असा इकडे अजून वाढवला, अजून वर, अजून वाढवला, अजून वर, अजून वाढवला, सरफेसवर क्रिटिकल अँगलकडे. जसा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण वाढवला, रे इकडे इकडे अशी गेली. आता जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगलने जर आपण लाईटला टाकलं तर काय होणार? बघा, याच्यासाठी ही रे, याच्यासाठी ही रे, याच्या क्रिटिकल अँगलसाठी ही रे. प्रत्येक वेळा जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, रे वर 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 गेली. आता क्रिटिकल अँगलच्या वेळेस सरफेसवर आहे, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगल जर आपण लाईटला टाकलं तर काय होणार? हा, या रेसाठी लाईट पुन्हा वर जाईल, म्हणजे कोणत्या त्याच मीडियम मध्ये जाणार. म्हणजे इथे लाईटचं रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी काय होईल, रिफ्लेक्शन. एंटायर लाईट एनर्जी इज फाउंड टू बी गेट्स रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम. काय होतं बघा, इथे अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे हा जर क्रिटिकल अँगल एवढा असेल तर रिफ्रॅक्टेड रे अशी सरफेसवर जात आहे. आपण प्रत्येक वेळा बघितलं, जेव्हा रे ऑफ लाईट जो टाकला आपण, हा टाकला, ही रे ऑफ लाईट अशी आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, इकडे अँगल ऑफ इन्सिडन्स अनवडवला, अशी सरफेस. आता याच्यापेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स जर वाढवला तर अजून ती वर जाणार, अजून वर जाणार, म्हणजे सेमच मीडियम मध्ये आहे. याचा अर्थ दिस रे ऑफ लाईट इज फाउंड टू बी गेट्स कम्प्लिटली रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम. दॅट मीन्स हियर instead of refraction, what will happen? Reflection takes place. This phenomenon is called total internal reflection. मग काय सांगतात आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये? मग
if the angle of incidence is greater than critical angle, then instead of refraction there will be a reflection which is called total internal reflection. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय? जेव्हा एखाद्या डेन्सर मीडियम मधून ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटला त्या डेन्सर मीडियमच्या क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगलनी जर आपण टाकत असेल तर रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी लाईटचं काय होते? रिफ्लेक्शनच होते. लक्षात? अशा या फेनॉमेनाला आपण काय म्हणत असतो? मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जसं इथे बघा, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज वॉटर सरफेस आपण घेत आहे. हा XY वॉटर आहे, त्याच्यावरती एअर आहे. इथे आपण सोर्स ऑफ लाईट घेतला S, पॉइंट सोर्स आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही लाईटच्या पॉइंट सोर्स पासून जेव्हा रे ऑफ लाईट बाहेर पडतात तेव्हा त्या रे ऑफ लाईट कशा असतात? डायव्हर्जिंग राहतात. त्यामुळे S या सोर्स मधून बाहेर पडणारी एक रे ऑफ लाईट राहणार ती. दुसरी राहणार ही. तिसरी राहणार ही. ओके, या काही स्पेसिफिक रे ऑफ लाईट आपण इथे ड्रॉ केल्या की ज्या S या पॉइंट सोर्स मधून बाहेर पडत आहेत, की ज्या इनिशियली ट्रॅव्हल होत आहेत कोणत्या मीडियम मध्ये? बघा, वॉटरमध्ये म्हणजे डेन्सर मीडियम मध्ये, आणि नंतर जात आहे कशामध्ये? रेअर मीडियम मध्ये. आपल्याला माहित आहे हे राहणार आहे नॉर्मल्स. काढू आपण नॉर्मल्स. आपल्याला माहिती ही रे अशी आहे, बट ड्यू टू चेंज इन मीडियम डेन्सर मधून रेअर मध्ये आहे, त्यामुळे आफ्टर रिफ्रॅक्शन ही कशी वागणार? नॉर्मल पासून दूर. हा नॉर्मल इकडे, त्यामुळे इकडे वागणार, अशी इकडे जाणार. ही बघा, नॉर्मल पासून दूर, त्यामुळे अशी अशी वागणार. याच्यापेक्षा याचा अँगल ऑफ इन्सिडन्स जास्त, याच्यापेक्षा याचा अँगल ऑफ इन्सिडन्स जास्त, त्यामुळे खाली 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 वागणार. त्यामुळे या रे ऑफ लाईटसाठी रे ऑफ लाईट अशी आपल्याला जाता दिसत आहे. याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे? 90 डिग्री आहे. याचा अर्थ हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा या वॉटरचा काय होत आहे? क्रिटिकल अँगल होता. आता प्रत्येक वेळा जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला तेव्हा रे ऑफ लाईट खाली 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 वाढली आणि क्रिटिकल अँगलसाठी ती इथे आली. आता क्रिटिकल अँगलपेक्षा हा अँगल ऑफ इन्सिडन्स अजून जास्त आहे, त्यामुळे रे ऑफ लाईट अजून खाली वागणार आणि ती अशी जाणार इकडे. त्यामुळे वेन अँगल ऑफ इन्सिडन्स I इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, angle of incidence I is greater than critical angle, then what will happen? That is reflection takes place, and this phenomenon is called total internal reflection. This is called what? Total internal reflection. Total internal reflection म्हणजे काय? The phenomenon in which if angle of incidence is greater than critical angle, then instead of refraction there will be reflection. This phenomenon is called total internal reflection. इथे बघा, लाईट असा आहे, इकडे वाकणार, हा इकडे इकडे वाकणार. प्रत्येक वेळा याच्यापेक्षा याचा क्रिटिकल अँगल ऑफ इन्सिडन्स जास्त, त्यामुळे खाली 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 वाकत आहे. आणि हा क्रिटिकल अँगल आहे, त्यामुळे लाईट असा जाणार. आता याच्यापेक्षा जास्त अँगलने लाईट फर्दर आपण इथे इन्सिडेंट केला, त्यामुळे रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी ते काय झालं? रिफ्लेक्शन. लाईक सेमच मीडियम मध्ये वापस आला, काढून त्याला वापस आला, रिफ्लेक्ट झाला. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे याला काय म्हणतात? मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग पुन्हा आपल्याला सांगतात थेरॉटिकली टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय? द फिनॉमिनॉन इन विच इफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, देन instead of refraction there will be a reflection which is called total internal reflection. याला काय म्हणतो आपण? मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कळलं तुम्हाला? जर अँगल ऑफ इन्सिडन्स हा
क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त झाला तर रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी काय होते, रिफ्लेक्शन होते. आणि त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणत असतो मग, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तिथे बघा आपण बघितलं की डेन्सर मीडियममधून ट्रॅव्हल होणारा लाईट रेअर मीडियममध्ये जेव्हा जातो तेव्हा रिफ्रॅक्शनच्या बाद रे ऑफ लाईट काय होते, नॉर्मलपासून दूर दूर वागते. आणि क्रिटिकल अँगलने जर लाईटला आपण टाकलं लक्षात, तर रिफ्रॅक्टेड रे आपल्याला माहिती आहे सरफेसवर ट्रॅव्हल करते की त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती राहतो, 90 डिग्री. आता फर्दर याच्यापेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला अजून तर लाईट पुन्हा खाली वागणार, म्हणजे सेमच मीडियममध्ये येणार ना. याचा अर्थ लाईटचं काय झालं की रिफ्लेक्शन झालं. आणि त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणत असतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे आपण काही ऍप्लिकेशन, बेसिक ऍप्लिकेशन इथे डिस्कस करूया. त्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे याचं ऑप्टिकल फायबर. ओके, आपल्याला माहित आहे फॉर फास्टेस्ट टेलिकम्युनिकेशन ऑप्टिकल सिग्नल्स आर यूज्ड. काय लक्षात, ऑप्टिकल सिग्नल यूज करतात कारण हे ऑप्टिकल सिग्नल लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करतात. त्यामुळे हे ऑप्टिकल सिग्नल आपल्यासोबत जी इन्फॉर्मेशन कॅरी करतात ती इन्फॉर्मेशन लाईटच्या स्पीडने आपल्याला माहिती आहे ट्रॅव्हल करताना दिसते. मग अशा ऑप्टिकल सिग्नलमध्ये ओके, अशा ऑप्टिकल सिग्नलला आपल्यामधून कॅरी करण्यासाठी ओके जो एक फिजिकल मीडियम असतो त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल फायबर केबल्स. ऑप्टिकल फायबर्स तुम्ही जनरली बघितलं असेल, आता बघा की आपल्या रिसोर्टमध्येही सगळीकडं तुम्ही बघता जिओच्या वायर्स टाकणं चालू आहेत बघा. ते त्याच्या वायर्स आहेत ॲक्च्युली त्या काय ऑप्टिकल फायबर केबल्स आहेत. काय लक्षात, तुम्ही बघितलं असेल जिओ फायबर. आता जिओ कंपनी आपल्याला माहिती आहे सेट टॉप बॉक्स देणार आहे, त्यात आपण ऑनलाईन कॉन्फरन्सिंग ओके व्हिडिओ कॉलिंग स्पीड खूप जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे लक्षात. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की प्रत्येक गाव या जिओ फायबरनी काय लक्षात ते काय करत आहेत, जॉईन करत आहेत, सगळे कनेक्टिव्हिटी वाढवत आहे. त्याच्या वायर्स आहेत त्या कोणत्या आहेत, ऑप्टिकल फायबर्स आहेत की ज्या आपल्यामधून काय करतात, ऑप्टिकल सिग्नल कॅरी करतात, पास करतात. आता हा ऑप्टिकल ज्या फायबरच्या केबल आहे, या ऑप्टिकल फायबरच्या केबल आपल्यामधून ऑप्टिकल सिग्नल ज्या ट्रान्समिट करतात किंवा कॅरी करत आहे ओके, त्या कॅरी करत आहे युझिंग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लक्ष द्या की कसं, तर तुम्हाला माहीत आहे की ऑप्टिकल फायबरची जर केबल आपण बघितली तर त्या ऑप्टिकल फायबरच्या केबलला एक ट्रान्सपरंट मीडियमचा कोर असतो असा, लाईक हाय क्वालिटी कॉट्स. लक्षात की त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्रेटर आहे, दॅट इज कॉल्ड कोर ऑफ लार्जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि याच कोरला आपल्याला माहिती आहे कोट केलेलं राहते किंवा याच्यावर असं कोटिंग राहते. हे इथे दोन्ही साईडला याला म्हणतात क्लॅडिंग, which is made up of such material whose refractive index is smaller than core. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कोर पेक्षा राहतो, कसा राहतो, लक्षात. कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, हाय आहे. म्हणजे यांना सगळ्यांना वायरमध्ये एनक्लोज केलेला आहे, प्लास्टिक वायरमध्ये एनक्लोज केला. हा कोर जो आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲज कम्पेअर टू क्लॅडिंग कसा आहे, जास्त आहे. त्यामुळे हा डेन्सर आहे आणि ही क्लॅडिंग काय आहे, रेअर आहे. जेव्हा एखादा रे ऑफ लाईट याच्यामध्ये येतो असा आत येतो, तेव्हा या
या रे ऑफ लाईटचं थोडीशी मोठी फिगर काढून अजून तुम्हाला क्लिअर होईल. This is core. This is cladding. This is core of high refractive index and this is cladding of low refractive index. त्यामुळे जेव्हा रे ऑफ लाईट याच्यात जाणार असा आपण कन्सिडर करू तेव्हा रे ऑफ लाईट इनिशियली ट्रॅव्हल करत आहे कोणत्या मीडियममध्ये जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार म्हणजे डेन्स आहे आणि पडत आहे कशावर कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारा क्लॅडिंग ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे म्हणजे रेअर मीडियम आणि याचा हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो हा आपल्याला माहित आहे कोर आणि क्लॅडिंग यांच्या पेअर ऑफ मीडियामध्ये असणारा क्रिटिकल अँगलपेक्षा कसा राहतो हा जास्त त्यामुळे लाईटचे रिफ्रॅक्शन होण्याच्या काय होतं असतं रिफ्लेक्शन होतं पुन्हा इथे अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा कसं जास्त त्यामुळे इथे रिफ्लेक्शन होतं पुन्हा जास्त त्यामुळे असं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या वायरच्या विदिन या लाईटचं किंवा या ऑप्टिकल सिग्नलचं होते लक्षात आणि लाईट हा टोटल इंटरनल रिफ्लेक्ट होऊन आपल्याला माहिती आहे वायरच्या एका एंडमधून एंटर होऊन आपल्याला दुसऱ्या एंडमध्ये मिळतो लक्षात याचा अर्थ अशा प्रकारे ऑप्टिकल फायबर केबलमध्ये ऑप्टिकल सिग्नल कॅरी करण्यासाठी यूज होत आहे कशाचा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कळलं तुम्हाला नाव सेकंड ॲप्लिकेशन आहे याचं पेरिस्कोपमध्ये दॅट इज इन पेरिस्कोप तुम्हाला माहित आहे पेरिस्कोप म्हणजे एक डिव्हाइस आहे ओके विच इज यूज टू ऑब्झर्व ओके ऑब्जेक्ट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर जसं जसं तुम्ही बघितलं असेल की पाणबुडे असतात सबमरीन्स ज्या आहेत त्या समुद्राच्या तळाशी असतात आणि अशा सबमरीनमध्ये असणारे बसणारी जी व्यक्ती आहे त्याला समुद्राच्या तळावर किंवा काठावर ओके शत्रू सैनिकाचे जहाज जर आलेले असतील आणि जर ते बघायचे असतील तर ते यूज करतात त्या सगळ्या पेरिस्कोप असतात बघू कसा पेरिस्कोपमध्ये ॲक्च्युली अशा प्रकारचा टेक्निक आहे आपल्याला माहिती आहे सबमरीनमध्ये बसणारा व्यक्ती इथून बघतो आणि हा जो भाग आहे हा सतत काय होत राहतो वर 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 जातो समुद्राच्या तळाशी इथपर्यंत इथे ऑब्जेक्ट आहे दिस इज अन ऑब्जेक्ट आता या ऑब्जेक्ट पासून रिफ्लेक्ट होणारा लाईट असा या ऑब्जेक्टिव्ह मधून आत एंटर होतो लक्षात आणि ऑब्जेक्टिव्ह मधून जेव्हा तो एंटर होतो तेव्हा इथे एक रेक्टँग्युलर शेपचा ग्लास प्रिझम असतो असा रेक्टँग्युलर शेप आपल्याला माहिती आहे ही जी रे ऑफ लाईट आहे ही रे ऑफ लाईट नॉर्मली इन्सिडेंट होत आहे या प्रिझमच्या सरफेसवर असा रेक्टँग्युलर शेपचा ग्लास प्रिझम आहे आणि याच्यावर रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाली ही नॉर्मली आहे आणि आपल्याला माहिती नॉर्मल इन्सिडेंट असेल तर विदाऊट डेव्हिएशन लाईट ट्रॅव्हल करत असतो त्यामुळे जसा आला तसा विचार ट्रॅव्हल करणार आणि आपल्याला माहिती आता हा रे ऑफ लाईट हा ग्लासमध्ये आहे आत आल्यावर ग्लासमध्ये आहे बाहेर एअर आहे आणि आपण बघितलं ग्लास आणि एअर या इंटरफेसमध्ये असणारा क्रिटिकल अँगल आपण काढला होता असताच 42 डिग्री थोड्या वेळाबरोबर बट इथे हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स दिसतो इथे आपण जर नॉर्मल ड्रॉ केला हा तर हा राहतो 45 म्हणजे बघा आता प्रिझमच्या आतमध्ये ट्रॅव्हल होणाऱ्या या रे ऑफ लाईटचा अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे 45 जो ग्लास एअर याच्या क्रिटिकल अँगल 42 पेक्षा कसा आहे ग्रेटर त्यामुळे लाईट बाहेर पडण्याच्या ऐवजी लाईटचं काय होते रिफ्लेक्शन होतं त्यामुळे तो असा आपल्याला बाहेर पडतो त्यामुळे हा लाईट असा बाहेर पडतो इथे लक्षात पुन्हा इथे तशाच प्रकारचा असा प्रिझम राहतो
पुन्हा याच्यावर लाईट पडतो त्याचा पण अँगल ऑफ इन्सिडन्स जास्त होतं, मग हा लाईटचं कधी रिफ्लेक्शन येते. म्हणजे इथे असणारा जो व्यक्ती आहे इथे काय आहे तो इझिली या डिव्हाइसमधून बघतो, त्याला काय म्हणतो आपण पेरिस्कोप. आणि अशा पेरिस्कोपमध्ये ऑब्जेक्ट ऑब्झर्व करण्यासाठी इथे काय यूज करते आपण टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. असं बघितलं आपण इथे का, कारण ग्लासमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स या रे ऑफ लाईटसाठी किती आहे 45 आहे, की जो ग्लास आणि एअर याच्या क्रिटिकल अँगल 42 पेक्षा ग्रेटर असतो, त्यामुळे लाईटचं काय होतं रिफ्लेक्शन होतं. म्हणजे लाईटला आपण इथे असं वळवलं इथे बघता येईल तुम्हाला एक प्रिझम असा आहे इथे ठेवलेला आणि एक प्रिझम असा इथे ठेवलेला. त्यामुळे हा रे ऑफ लाईट त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होते असं इथे, याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होते. त्यामुळे या ऑब्जेक्ट पासून बाहेर पडणारा लाईट ऑब्झर्वर इथे बघत आहे. दिस डिव्हाइस इज कॉल्ड पेरिस्कोप. आणि अशा पेरिस्कोपमध्ये यूज होतो कशाचा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा. अगेन तुम्हाला माहिती आहे प्रिझम बायनॅक्युलर्स मध्ये पण आपल्याला माहिती आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा काय होत आहे यूज होत आहे. काय लक्षात, तिथे पण सेमच आहे तसंच इथे बघता येईल आपल्याला हा दोन ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचे. ओके, भाव काहीतरी आय पी साईड बघायला दुर्बिणीमधून. आता हा जो रे ऑफ लाईट आहे सरळ सरळ आलेला अगेन इथे असा पडणार रिफ्लेक्शन होणार असेल इकडे असं इकडे रिफ्लेक्शन. तसं कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे बघायचे. हा एक प्रिझम इथे आहे, म्हणजे डिस्टंट ऑब्जेक्ट पासून येणारे जे रे ऑफ लाईट आहे असे या ग्लास प्रिझम मध्ये रेक्टँग्युलर ग्लास प्रिझम मध्ये सॉरी राईट अँगल ट्रायंगल प्रिझम मध्ये काय होत आहे डेव्हिएट होत आहे. इथे 90 डिग्री डेव्हिएट होत आहे, इथे 90 डिग्री डेव्हिएट होत आहे आणि आपण त्या डिस्टंट ऑब्जेक्टला बघू शकत आहे. असा प्रिझम बायनॉक्युलर मध्ये पण आपल्याला माहिती आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं काय होतं येत होतं. दीज आर सम ॲप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कळलं सगळ्यांना हे? पुन्हा थोडंसं डिस्कस करूया, लक्ष द्यायचं. क्रिटिकल अँगल आपण सुरुवातीला बघितलं. Critical angle means the angle of incidence in denser medium for which angle of refraction in rarer medium is 90 degree, so that the ray of light is traveling along the surface. डेन्सर मीडियम मध्ये असणारा असा अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्याच्यासाठी रेरर मीडियम मध्ये असणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री असतो. अशा अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणतो क्रिटिकल अँगल. त्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. When angle of incidence in denser medium is greater than critical angle, then instead of refraction there will be a reflection which is called total internal reflection. जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये असणारा अँगल ऑफ इन्सिडन्स हा त्याच्या क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो तेव्हा लाईटचं रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी लाईटचं काय होतं रिफ्लेक्शन होतं आणि त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणत असतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि हे काही एक्झाम्पल्स आहेत टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, पॉसिबल झालं तर याचे ॲनिमेशन्स मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये टाकतो. कळलं सांगायला?